लाडक्या ताईंनो बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला आता कधी भेटणार आहे यावर साम टी व्ही आणि न्यूज 18 मराठी काय म्हणाले आहेत. ऑगस्टच्या हप्त्याबद्दल दिली आहे सर्वात मोठी गुड न्यूज. आणि कोणाला 1,500 रुपये हप्ता भेटणार, कोणाला 3,000 रुपये भेटणार आणि कोणत्या लाडक्या ताईला 4,500 रुपये हप्ता भेटणार याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज येथे देणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ बघा लाडक्या ताईंनो, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हप्ता आला आहे की नाही हे मला नक्की कळवा. तरी साम टी व्ही आणि न्यूज 18 मराठीची बातमी समोर आलेली आहे. तरी ही बातमी काय आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी खूप रिसर्च करून व्हिडिओ खास माझ्या लाडक्या ताईंसाठी बनवला आहे. रक्षाबंधनला पैसे भेटणार आहेत म्हणून माझ्या सर्व लाडक्या ताई खूप खुश आहेत. पण मी तुम्हाला अगोदरच सांगतो की माझ्या सर्व लाडक्या ताईंना पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ताईंनो. 4,500 रुपये, 3,000 रुपये आणि 1,500 रुपये नेमकं काय विषय आहे या पैशाचा, हे कुणाला भेटणार, कधी भेटणार. तर रक्षाबंधन जवळ आलेलं आहे ताईंनो. रक्षाबंधन हे येत्या 9 तारखेला आहे. त्याबद्दल रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पैसे भेटतील असं आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत. तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 तारखेलाच तुम्हाला पटपट पैसे येतील असं नाही. तुम्ही समजून घ्या लाडक्या ताईंनो, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 तारखेला पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे. त्यात काही टप्पे असणार आहेत, त्या टप्प्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत. काही लाडक्या ताईंना 8 तारखेला दुपारी पैसे येतील, तर काही ताईंना संध्याकाळी येतील आणि उरलेल्या लाडक्या ताईंना रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे येण्याची शक्यता आहे. 4,500 रुपये कोणाला भेटायचे आहेत, 3,000 रुपये कोणाला भेटणार आहेत आणि 1,500 रुपये कोणाला भेटणार आहेत हे मी सांगणार आहे. त्याआधी साम टी व्हीची बातमी आपण लक्षात घेऊया. नक्की साम टी व्ही काय म्हणाली आहे हे आपण बघूया आणि समजून घेऊया. चला आपण सुरुवात करूया. आणि हो लाडक्या ताईंनो, मी तुमच्यासाठी एवढं करतोय तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, साम टी व्हीची ही बातमी आजची सर्वात मोठी बातमी, लेटेस्ट आणि ही ताजी बातमी आहे. तुम्हाला या फोटोमध्ये दिनांक दिसत असेल ताईंनो, 4 ऑगस्टची ही बातमी आहे. तुम्ही बातमी काय आहे हे वाचू शकतात ताईंनो. तर आपण बघूया ही साम टी व्हीची बातमी नेमकं काय आहे. लाडकी बहीण योजना, लाडकीच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली, पण ऑगस्टचे 1,500 रुपये कधी येणार. बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार, या हप्त्याचं काय, असा प्रश्न साम टी व्हीने सरकारला विचारला आहे. ताईंनो, तुम्ही मोठ्या अक्षरात ही बातमी पाहू शकता. याबद्दल सरकार कधी माहिती देणार असंही साम टी व्हीने यात म्हणलं आहे. आणि साम टी व्हीने नेमकं काय म्हणले आपण बघूया. आता बघा, लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही लक्षात घ्या, 8 तारखेला प्रक्रिया सुरू होणार आहे, DBTला आदेश मिळणार आहेत आणि 9 तारखेला देखील तुम्हाला पैसे भेटतील असं साम टी व्हीने त्यांच्या बातमीमध्ये म्हटले आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणाने मी तुम्हाला ही पूर्ण बातमी नाही वाचून दाखवू शकत. जे महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बघा, आता 4,500 रुपये, 3,000 रुपये आणि 1,500 रुपये, तर काय गणित आहे हे आपण समजून घेऊया. आपण या व्हिडिओद्वारे सरकारकडे मागणी करणार आहोत. ज्या ताईंना 3 हप्त्याचे पैसे आलेले नाही अशा लाडक्या ताईंना 4,500 रुपये लवकरात लवकर देण्यात यावेत. ताईंनो, हे पैसे भेटण्यासाठी आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहेत. तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सरकारच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ होईल. म्हणजे यावर सरकार काहीतरी स्पष्टीकरण देईल. आणि 3,000 रुपये कोणाला, तर काही ताईचे 2 हप्ते थकलेले आहेत, त्यांनाही लवकरात लवकर 1,500 रुपये मिळावे अशी आपण सरकारकडे विनंती करणार आहोत. मी हा व्हिडिओ बनवला आहे ताईंनो. आता तुमचं काम आहे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचायचा. आता बघा, तुम्हाला तुमचे थकलेले हप्ते लवकरात लवकर पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक आणि कमेंट देखील करायचे आहेत. आणि 1,500 रुपयेवर 1,500 रुपये तर सर्व लाडक्या ताईंना भेटणारच आहे. यावर तर GR आलेला आहे. 1,500 रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भेटणार आहेत असं आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ते भेटतीलच. तर ताईंनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे किती हप्ते थकलेत, म्हणजे मला कळेल किती ताईंना
किती हप्ते मिळालेत, म्हणजे यावर आपल्याला परत व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी पाऊल उचलता येईल. आजसाठी एवढंच. धन्यवाद.